कोकणातील मालवणच्या डोंगर रांगांमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे भिंती बोलतात आणि दिशा ऊर्जा देतात. एक अशी वास्तू जिचा पाया कोणत्याही मानवी नावावर नाही, तर विश्वाच्या चुंबकीय शक्तीवर आधारलेला आहे. आशिया खंडात पहिल्यांदा सूर्यनारायण आणि पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डचा विचार करून बांधलेला हा मठ नेमका आहे तरी कसा? काय ते प्रवेश केल्यावर माणसाला एक अनामिक शांतता मिळते. चला आज उलगडूया कुणकोड येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राचे हे शक्ती रहस्य. हे केवळ सिमेंट वाळूचे बांधकाम नसून बाह्य दिशांचे संतुलन साधणारे एक ऊर्जा केंद्र आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन यानुसार बदलणारी प्रवेशद्वारे आणि स्वामींचे अष्टकोनी दर्शन हे केवळ श्रद्धा नाही, तर ते एक प्रगत शास्त्र आहे. येथे मिळणारी पॉझिटिव्ह एनर्जी विसर्जित न होता तुमच्या सोबत राहावी अशी या मठाची रचना आहे. मठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच समोर विस्तारलेला तो अथांग सभामंडप पाहून क्षणभर थपकायला होतं. ही केवळ एक वास्तू नाही, तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला शांत करणारी एक विस्तीर्ण मोकळी जागा आहे. हा सभामंडप म्हणजे एक दुवा आहे माणसाच्या श्रद्धेचा आणि परमार्थाचा. इथे दर गुरुवारी होणारा महाप्रसाद म्हणजे केवळ जेवण नाही, तर साक्षात स्वामींच्या आशीर्वादाचा अमृतानुभव असतो. याच मांडवात साजरी होणारी सांस्कृतिक स्पंदने, मंत्रोच्चारांच्या लहरी आणि भक्तीने न्यावून निघालेली ही जागा आजूबाजूला एक विलक्षण सकारात्मकता पसरवते. याच सभामंडपाच्या बाजूला एका बाजूला आहे ते प्रशस्त स्वयंपाकघर, जिथे निव्वळ अन्नाची शिजणे नसते, तर सेवेचा भाव ओतप्रोत भरलेला असतो. शेकडो हातांची सेवा आणि स्वामींचे स्मरण यांची जोड या महाप्रसादाला एक वेगळीच चव आणि तृप्ती देते. आणि हो, मठाच्या उंबरट्यावर प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्यासाठी केली ती मंगल सोय ही म्हणजे केवळ एक प्रथा नाही, तर बाहेरील जगातील धूळ, माती आणि व्याधी मनाच्या बाहेर सोडून अंतःकरणात शुद्ध भाव घेऊन प्रवेश करण्याचे ते एक प्रतीक आहे. हात पाय धुताना जाणवणारा तो पाण्याचा स्पर्श मनाला आणि शरीराला एक अतीव शांततेसाठी सिद्ध करतो. जणू काही मठाच्या आत प्रवेश करण्यापूर्वी आपली जुनी ओळख विसरून आपण स्वामींचे सेवक बनतो. या अद्भुत संकल्पनेमागे आहे एक ध्यास. ज्योतिष, वास्तू आणि शिवसौरोदय शास्त्राचे अभ्यासक श्री सुनील शांताराम साळकर यांनी आपल्या वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत स्वामींच्या प्रेरणेने हे कार्य उभे केले आहे. माझे वडील शांताराम आप्पाजी साळकर, त्यांना उर्फ अण्णा म्हणायचे, ते दत्त भक्ती करायचे आणि त्या दत्त भक्तीमुळे मी या मार्गामध्ये आलेलो आहे. त्यानंतर माझा जो पुढचा जीवन प्रवास आहे, हा जीवन प्रवास मुंबईमध्ये एका औद्योगिक शहरामध्ये झाला. नोकरी केली, सगळं करून झाल्यानंतर कुठेतरी अध्यात्म माझ्या अंतर्मनामध्ये मला या क्षेत्राकडे ओढत होतं आणि त्याप्रमाणे मी या क्षेत्रात ओढला गेलो. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, संख्याशास्त्र, शिवस्वरोदय शास्त्र ह्या अनेक शास्त्रांचा अभ्यास केला
केल्यानंतर अनेक लोकांच्या पत्रिका पाहिल्या आणि अनेक लोकांचं भविष्य पाहत असतेवेळी माझ्या भविष्याची मला चाहूल लागली. कसं जीवन जगायचं हे निश्चित केलं. स्वामी माझ्या अंतर्मनामध्ये कुठेतरी हे कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत होते. या क्षेत्रात माझे जे गुरु आहेत विजय हजारी यांचं मार्गदर्शन, यांच्याबरोबर वेळोवेळी केलेली चर्चा, ह्या चर्चेतून ह्या मठाची संकल्पना मी त्यांच्या समोर मांडली. कारण जेव्हा वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तेव्हा वास्तुशास्त्रामध्ये अष्टदिशा आणि त्याच्यात 2 दिशा म्हणजे आकाश आणि पाताळ या सर्व दिशांचं एकत्रित संतुलन करून या संपूर्ण मठाचा आराखडा तयार झाला. हे सगळं 2007 मध्ये झालेलं आहे. 2009 मध्ये याचं पूर्ण ड्रॉइंग बंद घेतलं की मठ कसा असावा. हा मठाचा जो आराखडा आहे हे आपल्या आशिया खंडामध्ये 2 आयन होतात. जी आयन दक्षिणायन आणि उत्तरायण, या 2 आयनाचा होत असलेला मानव जीवनावर परिणाम आणि त्याचं संतुलन कसं साधता येईल याचा विचार केला आणि ह्या मठाची निर्मिती झालेली आहे. दुसरं महत्वाचं असं आहे की जेव्हा उत्तरायण सुरू होतं तेव्हा सूर्यनारायण मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हा साधारण कालावधी 22 डिसेंबर नंतर प्रारंभ होतो आणि 22 डिसेंबर नंतर उत्तरायण सुरू होतं. त्यावेळेला सूर्यनारायण नेहमी आपल्या पूर्व क्षितिजावरून उत्तरेकडे जात असतो. म्हणजे पृथ्वीवरची जी ऊर्जा शक्ती आहे, जी मॅग्नेटिक फील्ड ज्याला आपण म्हणतो, ते उत्तरेकडे गोळा झालेलं असतं. जेव्हा एखादी वास्तू निर्माण करतो त्या वास्तूच्या उत्तरेकडे हे शक्ती असते. त्यानंतर साधारण जूनही मध्ये सुद्धा तो रवी आहे तो उत्तर दक्षिणायन मध्ये प्रवेश करतो आणि तिथून नंतर दक्षिणायन सुरू होतं. तो कर्क राशीत प्रवेश करतो. कर्क संक्रमण काळ म्हणतात आणि तो तिथे दक्षिणायन सुरू होतं आणि सूर्यनारायण पूर्व क्षितिजावरून दक्षिणेकडे सरकायला लागतो. हे सूर्यनारायणाला माहिती आहे. सूर्य हा आत्म्याचा कारक आहे. प्रत्येक अंतरात्म्यामध्ये सूर्याचं एक आपण म्हणूया त्याला की कुठेतरी कनेक्ट आहे. ही आत्माकारक सूर्य असल्यामुळे आत्मा अमर आहे. आत्म्याला मरण नाहीये, सूर्याला मरण नाहीये. मग ह्यामुळे त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करता येईल हा विचार करून उत्तरायण आणि दक्षिणायन ही संकल्पना स्वामींच्या आशीर्वादाने ती पेपरवर आली आणि त्याप्रमाणे मठाची रचना झाली. स्वामींना कसं असायला पाहिजे, माझा देव हा सर्वांगाने दिसावा, माझा देवाचं दर्शन सगळ्यांना व्हावं, 8ही दिशांकडे व्हावं. कारण तो ब्रह्मांड नायक आहे. तो एकाच बाजूने दिसू नये, सगळ्या अंगाचं दर्शन व्हावं. स्वामी हे सर्व अंगाने देवभूत शक्ती, पंचमहाभूत शक्ती, अष्टलक्ष्मी त्यांच्या चरणाशी आहेत. तर या सगळ्यांचा लाभ स्वामी भक्तांना व्हावा. मग ती संकल्पना इथे घेऊन आम्ही त्या मठाची निर्मिती केलेली आहे. आता आपण ज्या वेळेला बोलत आहोत या वेळेला उत्तरायण काळ सुरू आहे आणि स्वामींची जी पूजा आहे ही उत्तर प्रवेशद्वारातून होते. उत्तर प्रवेशद्वारातून ज्या वेळेला एखादा जातक प्रवेश करतो किंवा स्वामी सेवक प्रवेश करतो तेव्हा नॅचरल त्याला उत्तरेकडची ऊर्जा त्याला प्राप्त होते आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर अष्टांग दर्शन म्हणजे प्रदक्षिणा मार्गाने दर्शन घेतल्यानंतर 8ही दिशांकडून ऊर्जा स्वामींची त्याला प्राप्त होते आणि तो पूर्व दिशेकडून बाहेर पडावं म्हणून इथे पूर्व दिशेला एक्झिट मार्ग ठेवलेला आहे. त्या प्रवेशद्वारातून कोणी कधी आत येत नाही. तो बाहेर जाण्याचा मार्ग आहे. त्या पूर्व दिशेकडून पुरुष वर्गाने बाहेर पडावं कारण पूर्व दिशा ही पुरुष कारक आहे. पुरुषांना ऊर्जा देणारी आहे. ही पूर्व शक्ती जी ऊर्जा आहे तिथे देव इंद्र हा तिथे राजा आहे आणि जिथे ज्या दिशेला राजा आहे त्या राजाकडे अधिकार आहेत, पॉवर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ते त्या पुरुषाला त्या स्वामी सेवकाला मिळाव्यात. जातेवेळी तिथली पूर्वेची ऊर्जा त्याला प्राप्त व्हावी म्हणून पूर्व दिशेकडून एक्झिट मार्ग, बाहेर जाण्याचा मार्ग आम्ही ठेवलेला आहे. माता भगिनी ज्या आहेत स्वामी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पश्चिम दिशेकडून बाहेर जायचं आहे. तर पश्चिम दिशा ही स्त्रीकारक दिशा आहे आणि त्या दिशेचा त्यांना लाभ व्हावा. त्या ठिकाणी गजांत लक्ष्मी वास करते आणि तिचा आशीर्वाद तिला प्राप्त व्हावं. ती संसारिक आहे, संसारिक सुख त्यांना प्राप्त व्हावं यासाठी त्या दरवाजाची निर्मिती, एक्झिट, बाहेर जाण्याचा मार्ग आहे. या मठामध्ये ज्या प्रवेशद्वारातून तुम्ही आत येणार आहेत त्या प्रवेशद्वारातून कधीही बाहेर जायचं नाहीये. तुम्ही जर बाहेर गेला तर प्राप्त झालेली ऊर्जा तुम्ही पुन्हा विसर्जित करणार आहात. मग ती ऊर्जा विसर्जित होऊ नये म्हणून याप्रमाणे तुम्हाला तुमचं ज्ञान, तुम्हाला मिळालेलं हे आध्यात्मिक शक्ती, स्वामींचे आशीर्वाद हे तुमच्या सोबतच राहावेत. म्हणून अशा प्रकारे प्रत्येक जातकाने या मठामध्ये आचरण ठेवावं आणि अशा प्रकारे नित्यनेमाने जर एखादा जातक स्वामींचं दर्शन घेत राहिला तर दररोज त्याला ती ऊर्जा प्राप्त होईल आणि आपल्या आयुष्यातले काही भाग सुटतील, मोकळे होतील असं माझा अभ्यास आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की प्रत्येक स्वामी सेवकाने दर दिवशी किंवा गुरुवारी किंवा जसं मिळेल तसं त्याने इथे येऊन स्वामींचं दर्शन घ्यावं. त्याचप्रमाणे दक्षिणायन सुरू झाल्यानंतर आता दक्षिणायन जे आहे हे जून मध्ये सुरू होईल
पण आम्ही आता हे जे ज्ञानपीठ निर्माण केलेलं आहे हे गुरुतत्वाचं आहे, म्हणून आम्ही 2 उत्तरायण आणि दक्षिणायनसाठी या मठामध्ये 2 तिथी निश्चित केलेल्या आहेत. त्या अशा आहेत की जेव्हा दक्षिणायन सुरू होतं त्यावेळेला गुरुपौर्णिमा येते. मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा दक्षिण दिशेचा द्वार स्वामी भक्तांसाठी उघडला जाणार आहे. त्या द्वाराचं विधिवत पूजन होईल. त्याचप्रमाणे त्यापूर्वी स्वामींची जी स्थापना आहे चल आणि अचल, त्याप्रमाणे स्वामींना सुद्धा दक्षिण दिशेला त्यांचं मुख फिरवलं जाईल आणि दक्षिणेतून सर्व भक्तांना दर्शन होईल. अशी ही रचना या मठाची आहे. या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. त्यावेळेला हा मठ अष्टदिशांवर आधारित आहे आणि दशदिशांवरही आधारित आहे. त्याच ठिकाणी प्रत्यक्ष स्वामी महाराज ज्या ठिकाणी बसलेले आहेत, जिनं स्थानापन्न केलेलं आहे, जिथे प्राण प्रतिष्ठित केलेला आहे, तिथे चल आणि अचल केलेला आहे, तर तो भाग अष्टकोनी आहे. त्यानंतर मी जिथे उभा आहे इथे एक अष्टकोन आहे आणि त्याच्यानंतर बाहेरचा एक भाग आहे, तो बाहेरचा भाग आहे, तो प्रदक्षिणा मार्ग आहे, तिथेही एक अष्टकोन आहे. हा अष्टकोन प्रदक्षिणेचा आहे. स्वामी महाराजांचा जो काही अष्टकोन आहे हा प्राणप्रतिष्ठित ब्रह्मस्वरूपामध्ये स्वामी महाराजांचं इथे पूजन आहे. त्याचप्रमाणे जिथे मी उभा आहे तो विष्णू स्वरूपाचा अष्टकोन आहे आणि विष्णू स्वरूपामध्ये समर्थ महाराजांची पूजा केली जाते नित्य नेमाने. त्यानंतर प्रदक्षिणा जो करतो आपण, जो स्वामी सेवेकरी सगळं प्रदक्षिणा करतात, तो प्रदक्षिणा मार्ग आहे, त्याला तो शिवस्वरूप आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची सांगड या मठामध्ये तिथे आम्ही घातलेली आहे. याप्रमाणे त्याचं प्रत्येकाला त्याचा लाभ व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. पुढचा भाग जो आहे हा आकाश तत्वाने गोलाकार आहे. कारण ज्याला आपण दशदिशा, ज्या 10 दिशा म्हणतोय, तर आकाश तत्व ही एक दिशा आहे. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा वास्तुशास्त्रामध्ये एक सेंटर असतो, केंद्रबिंदू असतो. आकाशाचा सेंटर हा सूर्यनारायण आहे आणि या मठाचा सेंटर म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत, अशी ही संकल्पना आहे. त्याच्यानंतर आपण दर्शन घेतेवेळी समोरून जर आपण पाहिलं तर तुम्हाला हा एक रथ असल्यासारखं भास होईल. कारण जिथून तुम्ही दर्शन घेणार आहात तिथे एक पिरामिडची योजना केलेली आहे. पिरामिड हे असं आहे की तुम्हाला एकाग्रता साधण्यासाठी खूप त्याची मदत होते आणि प्रत्येक साधक एकाग्र लवकर होतो, म्हणून तशा प्रकारे रचना केलेली आहे. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. ज्या वेळेला स्त्री पुरुष दोन्ही माता भगिनी दर्शन घेतात, तर दर्शन घेतल्यानंतर आपलं महाराजांना प्रदक्षिणा करतात आणि प्रदक्षिणा करून 2 मार्गाने बाहेर निघतात. हे दोन्ही मार्ग आहेत. या रथाची ही 2 चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष, आणि हा रथ जो आहे संसार रूपी तो प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक हाकतायत, अशी ही ती संकल्पना आहे. त्याचाही सर्व भाविकांना लाभ. आता आपण पाहत आहोत हे मेरुपृष्ठ श्रीयंत्र आहे. हे श्रीयंत्र ज्या ठिकाणी स्वामी महाराज प्राणप्रतिष्ठित आहेत त्याच्या वरती बरोबर आकाश तत्वाला एक ते केंद्रबिंदू आणि त्याची रचना करण्यात आलेली आहे. तर हे जे श्रीयंत्र आहे हे मेरुपृष्ठ श्रीयंत्र आहे आणि हे दर्शनीय आहे. आणि मला असं सांगायला आनंद होईल की आशिया खंडामध्ये श्रीयंत्र असलेलं मंदिर किंवा मठ हा पहिलाच आहे. अजून अशा प्रकारची निर्मिती झालेली नाही आहे. हे स्वामी महाराजांनी आमच्याकडून का करून घेतलं, कशासाठी केलं, हे याचं उत्तर आमच्याजवळ नाही आहे. तर याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे की ज्या वेळेला आपण आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेऊन बाहेर जातो तेव्हा मागे वळून या श्रीयंत्राचं दर्शन घेऊन याला नमस्कार करून ओम श्रीम नमः हा मंत्राचा उच्चार करून दर्शन घेऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि लक्ष्मी घेऊन घरी जायचं आहे. पूर्व ईशान्य भागामध्ये विहीर आहे. या विहिरीचा उपयोग हा जलकुंभ जो आहे हा स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य स्नानासाठी त्याचा वापर केला जातो आणि या विहिरीचं पाणी अतिशय सुंदर आहे. आणि त्याच्या बाजूला आम्ही एक बोर केलेली आहे. ही बोर आम्ही का केली, तर विहीर आमचे पाणी कमी झालं तर ती बोर आम्ही एक दुसरा पर्याय म्हणून, सेकंड ऑप्शन म्हणून आम्ही केलेला आहे. या बोरचाही सांगायला मला आनंद होईल. ही बोर 300 फूट खाली आहे आणि 300 फूट आम्ही आतमध्ये डीप केल्यानंतर त्याला थेंबरही पाणी मिळालं नाही. आणि पाणी मिळालं नाही म्हणून त्यांनी खोदकाम केलं, त्यांनी आम्हाला सांगितलं की आता मी तुम्हाला दुसरी एक माझ्या खर्चाने बोर करून देतो, कारण तुम्ही ही स्वामींसाठी केलेली आहे. तर म्हटलं ठीक आहे, आपण त्याच्यासाठी आता जागा बघूया आणि दुसरी निर्माण करूया. पण असं झालं की या बोरमध्ये आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं
तर त्याच्यामध्ये पाणी आलेलं होतं. आणि जेव्हा पाणी आलं तेव्हा आम्ही विचार केला की मग आपण या विहिरीमध्ये या बोरमध्ये पंप टाकूया आणि पाणी येतं काय बघूया. आणि पंप आम्ही ज्या वेळेला सोडला त्यावेळेला तो तासनतास पंप चालतोय. या वास्तूचा हा आग्नेय भाग आहे. आग्नेय भागामध्ये अग्नीचा निवास असतो. त्याचा आधार घेऊन इथे यज्ञ मंडप तयार करण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या वेळेला स्वामींची प्राणप्रतिष्ठा जो 5 दिवस यज्ञ केलेला आहे तो यज्ञ या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण दत्तयाग करतो तो दत्तयाग सुद्धा याच यज्ञ मंडपामध्ये केला जातो आणि त्याच्यासाठी ही वेगळी कायमस्वरूपी जागा आम्ही निर्माण केलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांचा मठ कुणकावळे गावामध्ये का असावा असं प्रत्येकाला प्रश्न असतो. प्रत्येक सेवेकरी मला विचारत असतो की तुम्ही इथे का मठ मी बांधला. मी एक अभ्यास वृत्ती असल्यामुळे या शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे मी या गावाची निवड केली. या गावामध्ये एक लक्षात ठेवा, या गावची देवता जी आहे ही देवता दुर्गा देवी आहे. ही या गावाच्या उत्तरेला आहे आणि या दक्षिण दिशेला काशी कल्याणी म्हणून ब्राह्मण आहे. हे ब्राह्मण शिवस्वरूप आहेत आणि खूप उंचावर आहे. म्हणजे जवळजवळ एक 4 माळ्याची बिल्डिंग होईल याच्यापेक्षाही जास्त उंची आहे. त्या उंचीवर ते परमेश्वराचं स्थान आहे. तिथे जल आहे आणि याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की शिव आहे आणि शक्तीही आहे आणि शिवशक्ती जिथे असेल तिथे स्वामी नेहमी आपल्याला सहकार्य करतील किंवा ते स्वतः येतील. हा जो अभ्यास होता याचा विचार मी पहिला केलेला आहे की इथले ह्या दोन्ही देवता जी दुर्गा माता आणि काशी कल्याणी ब्राह्मण, या ब्राह्मणाच्या भेटीला दरवर्षी प्रथेने दुर्गा देवीचा संपूर्ण तरंगासहित साज दर्शनाला जात असतो. इथून ते तीर्थ आणलं जातं. ते तीर्थ ही दुर्गा माता सर्व भक्तांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करते. हे सगळं बघितल्यानंतर 100% या ठिकाणी स्वामी महाराज येऊ शकतात. स्वामी महाराजांचं स्थान एक तीर्थक्षेत्र होऊ शकतं आणि जे तिथे आहे आज स्वामींचं मठ हे या गावचं ना मध्य आहे, सेंटर आहे. स्वामी समर्थ मठ हा मौजे कुणकावळे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. या मठामध्ये येण्यासाठी या मठापासून मालवण रोड म्हणजे कसाल ते मालवण हा जो प्रमुख रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे मालवण तालुक्यामध्ये प्रवेश करण्यासाठी, तर त्या रोडला लागूनच एकदम हा मठ आहे. एकदम जवळ आहे. त्या रोडवरून तुम्हाला हा मठाचं दर्शन होतं, श्रीयंत्राचंही दर्शन होतं. त्यामुळे तुम्ही मालवणवरून आलात तर साधारण 16 किलोमीटर आहे आणि कसाल कणकवलीवरून आलात तर कसालवरून मला वाटतं 12 ते 13 किलोमीटर असेल, कणकवलीवरून 40 किलोमीटर असेल असा हा प्रवास आहे. म्हणजे मुंबईवरून येणारे भक्तगण आहेत ते कणकवलीवरून कसाल मार्गे इथे येऊ शकतात आणि मालवणवरून येणार आहेत ते मालवणवरून इथे येऊ शकतात. औदुंबराच्या छायेखाली प्रत्यक्ष दत्तात्रयांचा वास असतो. ज्या ठिकाणी औदुंबर उगवतो ती जागा दत्तात्रयांचा वास असल्यामुळे, तिथे स्थान असल्यामुळे ही एक आध्यात्मिक तुम्हाला संकेत आहेत, सूचना आहे. स्वामी महाराजांनी इथे कार्य सुरू केल्यानंतर या प्लेन जागेवर स्वतःहून 3 वर्ष आम्ही काम केल्यानंतर तो 4थ्या वर्षी उगवलेला आहे. हा वृक्ष कुठे लावलेला नाही आणि आजूबाजूला कुठे वृक्ष नाही. हा एकच वृक्ष इथे उगवलेला आहे आणि स्वामींच्या बरोबर वायव्येला आहे. त्यामुळे या तत्वाचाही या मठाला लाभ होणार आहे, भाविकांनाही लाभ होणार आहे. आणि तसंच इथे सुद्धा या औदुंबराच्या छायेखाली पारायण करायची पद्धती आहे आणि तोही आमचा मनात विचार आहे की इथे गुरुचरित्राचं पारायण केलं जाईल. आता अधिक मास आहे, अधिक मासामध्ये या ठिकाणी पारायण करण्याची आमची इच्छा आहे.
पितृपक्ष असतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुंबईवरून कितीतरी लोक इथे गोमातेसाठी प्रसाद देतात आणि तो प्रसाद देतेवेळी आम्ही शूट करून त्यांना दाखवतो, त्यांचं नाव घेतो, प्रार्थना करतो की तुमचे अमुक अमुक व्यक्ती तिने आपल्या पितरांच्या वडिलांच्या आठवण स्मरणासाठी गोमातेसाठी प्रसाद दिलाय, तो आम्ही समर्पित करतो, हे सगळं दाखवतो त्यांना आम्ही. तर आमच्याकडे ती सोय आहे ना, त्याचा आनंद मिळतो त्या लोकांना. तर ते प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष पण सेवा होते ना. आणि गोमातेसाठी सुद्धा लोकांनी म्हणजे अन्नदान करावं किंवा चाऱ्याची व्यवस्था करावी, काही ना काही आपण. कारण हे जर कोणी केलं नाही ना तर हे कालांतराने दिसणार नाही. आता कोणाकडेच गाई नाही आहे, गाई राहिलेल्या नाही, गाई कोणी पालन करत नाही आणि पिशवीतल्या दुधाची आवड लागलेली आहे प्रत्येकाला. हा जो मठ स्वामी समर्थ महाराजांचा आध्यात्मिक केंद्र ही संस्था आम्ही 2009 मध्ये रजिस्टर केली. रजिस्टर केल्यानंतर याचं कार्य कसं करावं याचे काही नियम आम्ही आमच्या स्वतःसाठी बनवलेले आहेत आणि ते इथे प्रत्येक सेवेकराने पाळायचे आहेत. हा मठ जो आहे हा आम्ही स्वामी समर्थ महाराजांना समर्पित केलेला आहे आणि समर्पित केले असल्यामुळे या मठामध्ये इथे कोणाचंही नाव लिहिलं जाणार नाही. ही माझीच इच्छा आहे की माझंही नाव इथे कोणी लिहू नये. ज्यांचं मठ आहे त्यांचंच नाव लिहावं, ते मालक आहेत आणि आपण सगळे सेवेकरी आहोत. त्यामुळे या मठामध्ये कधी नाव लिहिलं जाणार नाही. हे समर्पित आहे. एखादी गोष्ट आपण जेव्हा आपल्या सद्गुरूला, आपल्या आराध्य देवतेला, आपल्या परमेश्वराला आपण समर्पित करतो ती आपली राहत नाही, ती त्यांची होते. त्यामुळे अशा समर्पित केलेल्या गोष्टीवर आपलं नाव लिहू नये असं मला वाटतं आणि त्याची सुरुवात मी या मठापासून केलेली आहे. मठामध्ये वार्षिक कार्यक्रम जे आहेत ते दत्त संप्रदायामध्ये जे कार्यक्रम आहेत म्हणजे दत्त जयंती आहे, गुरुपौर्णिमा आहे, स्वामींचा प्रगट दिन आहे, हे 3 जे उत्सव आहेत हे निश्चित आहेत. परंतु याच्यामध्ये या मठामध्ये 2 उत्सव वेगळे होतात, जे उत्तरायण आणि दक्षिणायन. हा जो सोहळा आहे हाही सोहळा उत्तरायण दक्षिणायन हा पाहण्यासारखा असतो. त्यावेळेला पुण्य संक्रमण काळ, आपल्याला त्या काळामध्ये दरवाजा ओपन होतो आणि त्याचाही तुम्हाला लाभ होईल. तर ते ऍडिशन इथे आहे. त्याचप्रमाणे इथे कोजागिरी पौर्णिमा केली जाते, दीपोत्सव केला जातो आणि मला सांगायला खूप आनंद होईल की जी वसुबारस आहे, दिवाळीमध्ये आपण वसुबारस गायीच्या वासराची पूजा करून त्या धनाची पूजा करून आपण सुरुवात करतो. या गायी या मठामध्ये वसुबारस दिवशी स्वामींच्या दर्शनासाठी आत आणली जाते आणि तोही सोहळा एक पाहण्यासारखा आहे. तर जेवढे दत्त संप्रदायामध्ये उत्सव आहेत ते उत्सव या ठिकाणी होतात. प्रमुख उत्सव गुरुपौर्णिमा, दत्त जयंती,
प्रगट दिन आणि आमचा गुढीपाडव्याचा वर्धापन दिन असे हे कार्यक्रम आहेत. ऍडिशनल फक्त उत्तरायण आणि दक्षिणायन. श्री स्वामी समर्थ. माझं नाव पुरुषोत्तम साळकर. मी साळेगावचा रहिवासी आहे. ते आल्यानंतर आमची असं म्हणजे आमच्या मनाला असं वाटतं की समाधान, आमची अडलेली कामं जे काय असेल ते आम्ही इथे आल्यानंतर आमचं पूर्ण होतंय अशी आमची मठावर श्रद्धा बसलेली आहे. श्री स्वामी समर्थ. मी सत्यवान दत्ताराम पवार, साळेल नांगरबाटचा रहिवासी. तर त्या निमित्ताने आम्ही ज्या स्थापनेपासून आतापर्यंत या मठामध्ये सतत येत असतो. स्वामींची इथे पूजा अर्चा काय असेल त्याच्यामध्ये सहभागी होतो. या कुणकावळे गावामध्ये या साळकर गुरुजींच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने आज या ठिकाणी सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळतंय. सर्व काही शास्त्रयुक्त पद्धतीने जे आपल्या अक्कलकोटला जसे हे होतात प्रोग्राम, त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा हे प्रोग्राम होतात आणि खूप आनंद वाटतो मनाला की इथे नाही आलं एक दिवस तर आम्हाला चैन पडत नाही असं मनाजवळ सारखं वाटत असतं. आम्ही दर गुरुवारी स्वामींच्या कुलकावळे या मठामध्ये दर गुरुवारी आम्ही आरतीसाठी हजर असतो. तसेच आरती झाल्यानंतर दुपारी जेवण महाप्रसाद असतो. तर इथे येऊन खरोखर म्हणजे आम्हाला आता नाही म्हटलं तरी 1 वर्ष झालं इथे येऊन म्हणजे मनाला एकदम शांती वाटते, एकदम माइंड रिलॅक्स होतो. असं एकदम हवेशीर ठिकाण आहे आणि प्रत्यक्ष स्वामी समर्थ असल्याचा आपल्याला भास होतो. इथे आल्यानंतर तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं, एकाग्रतेने तुम्ही स्वामींचं चिंतन केलं की खरोखरच तुम्हाला एक स्वामींची शक्ती जाणवेल. असं तुम्ही सर्वांनी प्रत्येक गुरुवारी या मठामध्ये भेट द्या. गुरुवारच असं नाही, तुम्ही कधी पण पाहिजे तर तुम्हाला वेळ भेटेल तसं तसं तुम्ही येऊन स्वामींच्या मठात भेट देऊ शकता. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राची स्थापना झाल्यापासून आणि स्थापना होण्या अगोदरपासून या ठिकाणी मी येत होतो. कारण या वास्तूचा जो वरचा कलश दिसतोय त्या कलशाच्या घुमटाचं बांधकाम मी स्वतः केलेलं आहे आणि त्यापासूनच मी इथे येतोय. त्यानंतर ज्यावेळी उद्घाटन झालं त्या दिवसापासून दर गुरुवारी न चुकता स्वामींकडे मी येतो. एकदा तर असं झालं की मी एकाजवळ गेलो होतो, पैसे तो देणार होता, ते पैसे घेऊन आलो घरी आणि स्वामींच्या अगदी ते आरतीची वेळ झाली होती. ते कशा तरी पैसे एका खिशात नुसते कोंबले आणि मी कुलूप करून निघून आलो. इकडे गेलो संध्याकाळी, त्या दिवशी मला आठवण झाली ना, दुसऱ्या दिवशी आठवण झाली बघितलं तर त्या खिशात पैसेच नव्हते. तर म्हटलं 5-10 मिनिटं मी गप्प बसलो. पुन्हा ते शर्ट 5-6 वेळा चेक केलं ते शर्ट, तर त्याच्यात पैसे नव्हतेच. मुळे बाहेर येऊन बसलो. आमची दुसरी भाऊज आहे तिला बोललो, ती पण म्हणली काय मनाला लावून घेऊ नका, पैसे कुठे जाणार नाही, मिळणार. थोडा वेळ बसलो. मी म्हणलो स्वामी मी तुमच्या दर्शनासाठी मी पैसे ठेवले मी निघालो होतो आणि माझे पैसे कसे काय गेले, आता काय करू मी, एवढं फक्त बोललो आणि पुन्हा उठलो. तेच शर्ट पुन्हा हातात घेतलं आणि असं मोठ्याने झटकल्याबरोबर अगदी 10 फुटाच्या अंतरावरती पैशाचं जे बंडल होतं ते तसं जाऊन बाजूला पडलं. म्हणजे हा स्वामींचा साक्षात्कार आहे आणि मला त्या दिवसापासून खूप स्वामींचं मला हे वाटलं आणि मी कुठलाही एकही गुरुवार चुकत नाही. कधीतरी या धावपळीच्या यंत्रवत आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कुणकुडाच्या या पवित्र भूमीत फक्त स्वामींची मूर्ती नाही, तर इथे तुम्हाला स्वतःची भेट घडेल. जेव्हा तुम्ही मठाच्या या अष्टकोटी गर्भगृहात उभे राहता, तेव्हा जाणवते की विज्ञानाने शोधलेले नियम आणि श्रद्धेने जोपासलेली भक्ती हे दोन्ही एकाच सत्याच्या 2 बाजू आहेत.
इथल्या प्रत्येक कोपऱ्यातून, प्रत्येक श्वासातून एकच संदेश मिळतो की मीपणा विसरून जेव्हा आपण सेवेचा भाव धारण करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मोठे होतो. इथे आल्यावर तुम्हाला फक्त देवाचे दर्शन मिळणार नाही, तर आपल्या अस्तित्वाचा एक नवा अर्थ मिळेल. स्वामींच्या चरणी नतमस्तक होताना त्या शांततेत एकच जाणीव होते की आपण एकटे नाही आहोत. आपल्यासोबत एक अदृश्य पण अफाट अशी एक शक्ती आहे, जी कधी विज्ञानाच्या रूपाने तर कधी भक्तीच्या रूपाने आपल्याला सावरून धरते. तर मग कधी येते कुणकुळेला, स्वतःला शोधण्यासाठी, शांतीचा अनुभव घेण्यासाठी आणि स्वामींच्या त्या असीम कृपेचा भाग होण्यासाठी. कारण प्रवास हा केवळ मठापर्यंत पोचण्याचा नाही, तर स्वतःच्या अंतरात्म्यापर्यंत पोचण्याचा आहे. श्री स्वामी समर्थ. नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.